तर हा तिचा सात मामा आहे आणि सात मामाने तिला घेतलेला आहे। दोघं पण माझे सक्के मामा भाऊ। हा हिचा कुश मामा आहे, हा सात मामा आहे। ती रडते आहे त्यांच्याकडे। थोड्या वेळानंतर तिची एक आम्हाला जायवळ कापायचा आहे। ही माझी रेश्मा मावशी आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने आमची खूप सारी धमाल चालू आहे। मी बऱ्याच वर्षानंतर मामाकडे आली। तिला बघितल्यानंतर सगळेजण खुश झाले। हे दोघं जण माझे भाऊ आहेत। तिला घेतलेला आहे, तिच्या तोंडात चोखणी दिली तेव्हा ती शांत बसली। सगळे तिला घेऊन एवढे खुश होते, कारण का ती त्यांची छोटीशी भाची आहे आणि हे पण माझे दोघं छोटेसे भाऊ आहेत। अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम सुरू आहे। आता बघू शकता तुम्ही पिंडाची कामं, पिंडचं दान सगळं सुरू आहे। पूजा सगळी सुरू आहे। ही माझी बहीण आहे, हे माझे मावशांजी आहेत, हे माझे मामाकडले सगळी माणसं आहेत। तुम्ही बघू शकता सगळं अगदी पूजा सुरू आहे। माझी मामी गेली आता इकडनं। तर हे बघू शकता ही माझी आजी आहे, जिचं वर्ष श्राद्ध आहे। तर ही माझी आजी आहे। तर मी पण सुद्धा सगळं घेऊन आलेली आहे। ते इथे चालू आहे, सगळं पुऱ्यांची कामं चालू आहेत। मामीसुद्धा सगळं नैवेद्याचं बघते आहे। सगळं माझी मावशी कोशिंबीर चटणी करते आहे। सगळ्यांची धावपळ सुरू आहे। सगळे आमचे घरातलेच आहेत ज्यांनी सगळं जेवण बनवायला लावलेलं आहे। मामी मावशा ह्या सगळ्या माझ्या सख्ख्या मावशा आणि ही माझी सक्की मावशी आहे जी पुण्याला आलेली होती। त्याच्यानंतर ही सक्की मामी आहे, ही माझी सक्की मावशी आहे, ती पण मामी आहे जे वडे तळत आहेत। आणि अशा पद्धतीने आता पिंडावरती पूर्ण पूजा झालेली, पिंडावरती पाणी सोडायचं सगळं कार्यक्रम आता सुरू झालेला आहे। वरती माझ्या आईचा फोटो आहे, भाईंचा फोटो आहे। तर ही मामीची आई आहे, मावशांजी आहेत माझे। हा माझा सक्का मामा आहे, ही मावशी आहे। ते अशा पद्धतीने हे सगळं वर्ष श्राद्धाची पूजा अशा पद्धतीने पार पडलेली आहे। सगळे बघा तुम्ही, म्हणजे मला यायचंच होतं वर्ष श्राद्धाला। त्या माझी मावशी पाया पडते महाराजांच्या। आणि त्याच्यानंतर मग मग मी पिंडावरती हे केलं, बिट्टी झोपलेली होती त्यामुळे मला सगळ्यांची गप्पा गोष्टी सगळ्या करता आल्या। आणि मग माझी पूजा मी तिकडे पिंडावरती पूजा सगळी करत होती। मलाही बरं वाटलं, कारण का मी वर्षांनी आली, कारण का त्यावेळेस मी नव्हती आणि आता मला सगळेजणं भेटले त्यामुळे मलाही बरं वाटतंय। सगळ्यांना भेटल्यावरती सगळ्यांनी मला खूप समजून घेतलं। सगळे आता छान आहेत। माझा मामा आहे जो आता पूजा करतो आहे, हे महाराज आहेत। त्याच्यानंतर ही माझी दुसऱ्या मामाची मुलगी आहे, तो मनोज मामा आहे। तर असे सगळे जणं भरपूर आहेत। त्याच्यानंतर आहोसुद्धा पूजा करायला आले। आहो सगळं बघत होते, त्यांना कसं करायचं काय करायचं मामा आणि सगळे सांगत होते। मीही त्यांना सांगत होती, मीही त्यांच्या बाजूला सगळं त्यांना सांगत होती की कशी पूजा करायची काय करायची, आणि तशा पद्धतीने ते सगळे करत होते। तर हे माझे आहो जे तिथे होते त्यांना छान वाटलं सगळ्यांना भेटून। त्याच्यानंतर आहो निघाले। त्याच्यानंतर आहो सगळ्यांसोबत माझ्या मामाकडच्या लोकांसोबत सगळे बोलत होते, माझे मामा होते। आणि अशा पद्धतीने आता नैवेद्याची सगळी तयारी झालेली आहे आणि आता थोड्या वेळात जेवणार आहोत।